पीक विमा अर्जात शेतकऱ्यांची लूट। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सरकारचे असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून त्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, शासनाच्या निर्देशानुसार पीक विमा अर्ज प्रक्रियेसाठी केवळ 40 रुपये मानधन CSC केंद्र चालकांना देण्यात ठरलेले आहे। तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून 100 रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम उकळली जात आहे। शासनाने 3 वर्षात 1 रुपयात देणारी ही योजना बंद करून हप्ते वाढवलेच आहे। त्यातच केंद्र चालकांकडूनही शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून CSC सेंटर म्हणजेच गावातील सेतू कार्यालय जे चालवतात त्या चालकांना केवळ 40 रुपये मानधन घेण्याचे निश्चित ठरलेले आहे। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून 100 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम वसूल केली जात आहे, असा आरोप अनेक शेतकरी बांधवांकडून होत आहे। विशेष म्हणजे हे 40 रुपये शेतकऱ्यांनी न देता विमा कंपनीमार्फत CSC चालकांना दिले जातात। मात्र याबाबत कोणतीही जनजागृती न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे। तसेच यामध्ये शासनाचा दर आणि प्रत्यक्ष वसुली यात मोठा फरक आहे। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पीक विमा अर्ज प्रक्रियेसाठी CSC चालकांना 40 रुपये मानधन देण्यात येत असते। हे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले जाऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। मात्र बाजारात सर्रासपणे 100 रुपये आणि काही ठिकाणी त्याहून जास्त रक्कम शेतकरी बांधवांकडून वसूल होत असल्याचे दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, आता 1 रुपयाच्या विम्याचा काळ संपलेला आहे। गेल्या 3 वर्षात शासनाने शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा दिला होता। मात्र यंदा ही योजना बंद झाली असून विमा हप्त्यात वाढ झालेली आहे। यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना भरावायचा विमा हप्ता हा खरीप पिकांच्या विम्याचा हप्ता एकूण हानीपोटी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5%। तसेच खरीप व रब्बी 2025-26 हंगामासाठी सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर 70% निश्चित करण्यात आलेला आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबर व काही सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांनी अतिरिक्त शुल्क आकारल्यास तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14447 वर संपर्क साधावा किंवा नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांबद्दल आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। तर चला शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।